भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन शिबिर भोई समाज महासंघातर्फे कुसुम सभागृहामध्ये हा भव्य कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमाला प्रेरणादायी वक्ते नितीन बानगुडे पाटील यांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे खासदार अजित गोपछडे, शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील, या कार्यक्रमाचे आयोजक राजू अण्णा मामुलवार, अध्यक्ष भोई महासंघ नांदेड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। जिल्ह्याभरातून हजारो भोई समाजातील गुणवंत विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते। त्यांना शाल, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। प्रचंड अभ्यास करून मोठमोठ्या पदावर समाजाचे व देशाचे नाव उज्ज्वल करा, असे प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना आपल्या भावना व्यक्त केल्या। साधारणपणे या भोई समाजाचा उगम ओरिसा प्रांतात झाल्याची नोंद मिळते आणि भटकंती करत हा समाज संपूर्ण देशभर नंतर पसरला। खरं तर शेती आणि मासेमारी असे परंपरागत व्यवसाय आहे। समाजकारणापासून राजकारणापर्यंत आणि क्रीडा क्षेत्रापासून विज्ञानापर्यंत आज भोई समाजाने प्रचंड मोठी प्रगती केली आहे। खरं तर अशा गुणवंतांचा सत्कार आज या ठिकाणी होतो आहे, ही सगळ्यात मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। गुणवंतांचा सत्कार जरूर करावा, पण पहिल्यांदा सत्कार करावा या मताचा मी आहे। त्यामुळे खरं तर सुरुवातीला या भोई समाज महासंघाचं मी मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करतो। कारण कौतुकासारखी दुसरी प्रेरणा नाही, कौतुकासारखं दुसरं बळ नाही, कौतुकासारखं दुसरं सामर्थ्य नाही। ज्यावेळी तुमच्यासारखे विद्यार्थी मी पाहतो त्यावेळी मला माझ्या महाविद्यालयातले दिवस आठवतात। एकदा मी माझ्या महाविद्यालयात गेलो आणि माझा पक्या नावाचा मित्र मला भेटला। मला म्हणाला, तुला कळलं का? म्हटलं काय? म्हटलं कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे। मला काही कळेना। माझ्या बरोबर एका बेंचवर बसणारा पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला? मी त्याला विचारलं, तुझा सत्कार काय? तो म्हटला, मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे। मला पुन्हा प्रश्न पडला, माझ्या बरोबर टपरीवर चहा पिणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा झाला? मी त्याला विचारलं, तू कुठला शोध लावलास? त्यावर पक्या म्हटला, मी शास्त्रज्ञ आहे, हा शोध मी लावला। पण आता कॉलेजमध्ये सत्काराची तयारी चालू होती, त्यामुळे शास्त्रज्ञ कसा झाला, तू कुठला शोध लावला? तर पक्या मला म्हटला, माझं नाव काय? म्हटलं पक्या, पक्याचं उलट काय? म्हटलं क्या? क्या इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं टोपी, टोपी हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं मारा, माराचं उलट काय? म्हटलं रामा, रामा म्हणजे श्रीराम, ते कोण आहे? म्हटलं देव आहे, देवचं उलट काय? म्हटलं वधे, वधे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं बोले, बोलेचं उलट काय? म्हटलं लेबो, तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे।